सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत श्री विनायक दामोदर सावरकर यांचं आत्मचरित्र माझी जन्मठेप. त्यातल्या उत्तरार्धातलं प्रकरण 10वं आपलं चाललेलं आहे आणि त्याच्या पुढे मी वाचते कालच्या पुढे. परंतु आमच्या स्वभावाची रचना अशी होती की जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट लोकहितकारक आहे म्हणून आम्हास निश्चित वाटून आम्ही ती कार्यात परिणाम विण्यासाठी झटू लागताच लोकांच्या लक्षात तिचे ते हितकारत्व प्रथमदर्शनी न आल्याने आम्हास लोकांच्या अप्रियतेस बळी पडावे लागले. तेव्हा ती गोष्ट घडवून आणण्याचा आमचा उत्साह अधिकच बळावू लागला. लोकांच्या अप्रियतेची लाट जितकी बलवत्तर होई तितकाच आम्हाला त्या कार्यास यशस्वी करण्याच्या प्रयत्नातील आवेशही अदम्य होत जाई. तो आम्हासही आवरेनासा होई. केवळ लोकप्रियतेसाठी म्हणून लोकहितकारक वाटत असलेले कार्य सोडणे हे स्वार्थीपणाचे अत्यंत निंद्य स्वरूप होय, अशी आमच्या मनाने अनेक अनुभवाने खुणगाठ बांधून ठेवली होती. परंतु म्हणून जोवर लोकांस आमचे म्हणणे हितकारक आहे असे वाटत नाही तोवर त्यास विरोध करण्यात किंवा आमच्यावरती त्यांची बहुधा दिसून आलेली व्यक्तिनिष्ठा छलित होऊ देण्यात लोकांचा काही अपराध असतो असंही आम्हास कधी वाटलं नाही. कारण जसं मतस्वातंत्र्य आम्हास आहे तसंच राष्ट्रीय हिताच्या प्रश्नात ते समाजाच्या प्रत्येकास आहे आणि व्यक्तिनिरपेक्ष हे त्यांनी बजावणे हे आमच्याप्रमाणेच त्या प्रत्येकाचेही कर्तव्य आहे, ही आमची धारणा असते. हळूहळू तडजोडीने आम्ही घेऊ, पण केवळ लोकप्रियतेकरता ते कार्य कधीही सोडण्यास सिद्ध नसू. लोकहितार्थ झटण्यात एक वेळ घर दार प्राणही सोडण्यास सिद्ध झालेले लोकप्रियतेचा मात्र बळी देण्यास चटकन कचरतात. हे आम्ही अनेक उदाहरणांवरून अनुभवलेले होते आणि त्यामुळे लोकहिताचा नाश झालेलाही पाहिला होता. म्हणून शक्यतो त्या मोहापासून स्वतःच्या चित्तास सावरण्याचा प्रयत्न यथाशक्ती आम्ही अनेक वेळा करून लोकहितार्थ स्वार्थाच्या इतर मोहाप्रमाणेच लोकप्रियतेचाही अवश्य तेव्हा बळी दिलेला आहे. तो सुखाने नव्हे तर अत्यंत कष्टानेच दिलेला असतो. केवळ कर्तव्यच म्हणून दिलेला असे हेही काही खोटं नाही. अंदमानातील वसाहतीचं खरं स्वरूप आणि तिचं महत्त्व, तिच्या खऱ्या उणीवा आणि त्यांच्या निवारणाचे खरे उपाय यातील मर्म स्वदेशातील पुढाऱ्यास पुरते अवगत नसल्याने स्वदेशीय विधिमंडळातील सदस्यांपासून तो वृत्तपत्रीय लेखकांपर्यंत सर्वांनी अंदमान समूळ उखडण्याविषयी आणि तेथील हजारो बंदिवानास हिंदुस्थानात परत आणण्याचा ठराव केल्याविषयी आनंद प्रदर्शित केला होता. त्यामुळे तेथील बंदिवानांच्या हुल्लडीस अधिकच बळ आले. आम्ही कारागारात बंद, तेथून जो प्रकट विरोध करू शकलो त्याचा परिणाम त्या प्रचंड हुल्लडीस थोपवण्यास तात्पुरता अक्षम होऊ लागला. तरीही आम्ही विरोधास कसून आरंभ केला. हिंदुस्थान सरकारच्या अंदमानची बंदी वसाहत तोडण्याचा सुटलेला हुकूम येताच जे बंदिवान अंदमानात होते त्यास तरी प्रथम हिंदुस्थानात जाण्याचे कार्य घडू नये म्हणून तत्रस्थ अधिकाऱ्यांनी बंदिवानांची मने अंदमानातच राहण्यास अनुकूल करून घेण्यासाठी आमच्या तेथून हिंदुस्थानात येण्याच्या आगेमागे अनेक सवलती देण्याची आश्वासने भराभर देण्यास आरंभ केला. प्रथम थोड्या सवलती पुढे केल्या, परंतु जेव्हा त्यांनी बंदिवानांचे मन अंदमानात राहण्यास वळेना तेव्हा आणखी सवलती एकामागून एक देण्याची आश्वासने अधिकारी वर्ग देऊ लागला. त्यांच्या चर्चा करून बंदिवानांचे मन वळवण्यासाठी बंदिवानांच्या लहान मोठ्या सभा आणि बैठकीही उघडपणे करण्यास मोकळीक देण्यात आली. या सवलतीत प्रथम 10 वर्षात सुटका आणि 5 वर्षात कुटुंबसुद्धा राहण्याची परवानगी या सवलती मुख्य होत्या. त्याचे जोडीसच जे काही स्वपोर्जातीत पद्धतीने तिकिटे काढून राहण्यास सुरुवात करतील त्या बंदिवानास पूर्वी मिळे त्यापेक्षा पुष्कळच अधिक परिमाणाने शेती आणि शेती सुरू करण्यापुरते पदार्थांचे भांडवल अगदी नावापुरत्या कराराने देण्यास सिद्ध झाले. आम्ही या सवलतीचा उपयोग करून बंदिवानांनी अंदमानात वसाहत करावी या पक्षाचे आहोत हे कळताच बंदी जगतात एकच खळबळ उडाली. हे वर लिहिलेच आहे. त्यामुळे आमचं खरं मत काय आहे हे जाणण्यास बंदिवानांनी निरनिराळ्या पुढाऱ्यास निरनिराळ्या मिशांनी कारागारात आमच्या भेटीस धाडण्याचा उपक्रम चालू केला.
आम्ही त्या सर्वांस खालील आशयाचा उपदेश. बंदीवानांपैकी बहुतेक लोक स्वदेशातील अगदी दरिद्री आणि कनिष्ठ थरातून आलेले आहेत. ते जरी हिंदुस्थानात आजच परत धाडण्यात आले आणि तेथील कारागारात सडत न पडता मुक्त करण्यात आले, तरीही काय, पुन्हा त्याच दारिद्र्यानेच पंजात गवसावे लागणार. कोणी आपल्या भाऊबंदांनी एकदा हातभार शेतीचा वा झोपडीचा तुकडा आपल्या अनुपस्थितीत बळकावला म्हणून खटले बिटले लढू लागतील, नाहीतर मारहाण करतील. बाकी तेही शक्य नसल्याने भीक मागत मागत थकून पुन्हा चोऱ्या दरोडेच करू लागणार. ही दुर्गती त्यांच्या आणि राष्ट्राच्या दृष्टीनेही हितावह नाही. परंतु जर लोक अंदमानात मिळणारी आणि नवीन सवलतीप्रमाणे नीट संघटित प्रयत्न केला तर बऱ्या प्रमाणात मिळणारी शेती इत्यादी उपजीविकेची साधने स्वीकारून जर तिथेच वस्ती करतील तर अंदमानची एक नवीन वसाहत हिंदुस्थानास लाभवून देण्याचे श्रेय संपादतील. अंदमानात पूर्वी अत्यंत नडणारी अडचण म्हणजे स्त्रियांची कमतरता आणि त्यामुळे स्वतंत्र घरे करून राहण्याकडे प्रवृत्ती. पण 5 वर्षाच्या आत पुढे जर अधिकाऱ्यांनी 3 वर्षाचे आतही तसे करण्यास परवानगी दिली तर स्वतःची कुटुंबे आणण्याची किंवा अंदमानातील स्त्रियांशी लग्न करण्याची जी परवानगी दिली आहे तीमुळे ही अडचण अंशतः दूर होणारी आहे. पूर्वी तेथील बंदी लोकांस तेथील स्वतंत्र लोकांशी विवाह तर राहोच, पण व्यवहारही करण्याची परवानगी नसते. परंतु तीही या नवीन सवलतीने देण्यात आलेली आहे. तेव्हा तुम्ही देशात परत जाऊन कारावासात सतत पडण्यापेक्षा किंवा 1.5 बिघ्याच्या शेतीकरता भाईबंदांशी मारामारी करीत वाटा मागत बसण्यापेक्षा ही फुकटची मिळत असणारी नवीन शेती घ्या. ती लागवडीस आणा. नवीन अन्न उपार्जा आणि ते भक्षा. येथील स्वतंत्र लोक म्हणजे हिंदुस्थानातील पूर्वी आलेल्या बंदीवानांची संतती, म्हणजे आपल्याच रक्ताचे आणि बीजाचे देशबांधव. त्यांच्याशी शरीर संबंध करून संतती वाढवा आणि सुखाने नांदा. देशी तरी याहून काय मिळणार? इतकेही संपत्ती सुख आणि संतती सुख तुम्हास देशात भोगाव्यास मिळणार नाही. तुम्हास जातीतच घेतले जाण्याची मारामार. फिजी इत्यादी ठिकाणून आलेले भारतीय त्रासून परत त्या परदेशास निघून जातात. मग तुमची काय कथा? तुम्ही तर बंदीवान. तेव्हा पूर्वी 20 वर्षांनी होणारी सुटका 10 वर्षात मिळवून ती 10 वर्षे ही कारावासात न काढावी लागता 3 वर्षातच कुटुंब करून वा तसे स्वतंत्रपणाचे तिकीट काढून सरकारी शेती घेऊन उदरनिर्वाह करून राहा. जसे काही दैव काढण्यासच परदेशी आला आहात असे समजा आणि व्यक्तिशः बंदिवासाची दुःखे अशी टाळता येतात इतकंच नव्हे तर जर या नवीन परिस्थितीचा संघटित लाभ घ्याल तर कॅनडासारखी, केप कॉलनीसारखी एक लहानशी वसाहत तुम्ही आणि तुमची संतती मिळून उत्पन्न करू शकाल आणि आपल्या प्रिय मातृभूमीला ते एक लहानसं नवं सांस्कृतिक राज्य मिळवून देऊ शकाल. कारण अंदमानात तुम्ही बसाल तर हिंदू संस्कृतीची ध्वजा त्यावर उडत राहील. तेच निकोबार पहा, तेही असेच भारतीय कक्षेतील एक बेट, पण हिंदू लोक ते वसविनात तर मलाई आणि ब्रह्मी लोकांनी ते वसवले. हिंदू संस्कृतीस नित्याचे मुकले. ती स्थिती अंदमानची. हिंदी बंदिवानांची वसाहत तुटताच तेथे ब्रह्मी लोक वा मलाई लोक येऊन राहतील. तेथे आपल्या बीजाची आणि धर्माची 3 पिढ्या वाढत चाललेली संतती नष्ट होईल. तेथे घातलेले 3 पिढ्यांच्या बंदिवानांच्या रक्तबीज श्रमाचे भांडवल व्यर्थ जाईल. हिंदू संस्कृतीस ते बेट अंतरल्याने केवळ राजकीय बंधने ते जरी भारतात बांधून ठेवले गेले तरी मनाने ते दोगदीत चीन, मलायादी, मंगोलियन संस्कृतीकडे आकर्षिले जाईल. राजकीय महत्त्वही तुम्हास विदित आहे. ही बेटे भावी भारताची वैमानिक आणि सामुद्रिक नाकी होणारी आहेत. तिथे हिंदू संतती वसेल तरच ती शरीरानेच नव्हे तर आत्म्यानेही तुम्हासच चिकटून राहील. भारत सिंधुद्वारी प्रेमाने पहारा देतील. इतके महत्त्वाचे भवितव्य आज तुम्हा घृणित, पतित, दंडित म्हणून टाकाऊ ठरलेल्या लोकांच्या हातात आलेलं आहे. तुमच्या आयुष्याचं साफल्य होण्याची अशी सुवर्णसंधी दवडू नका. यासाठी तुमच्यात जे काही 5 लोक स्वदेशात गेल्यावर मोठ्या मानास किंवा संपन्नतेस पोचण्यासारखे आहेत
त्यांनी देखील तुम्हा सर्वांचा पुढाकार घेऊन तुमच्याकडून एक नवीन हिंदू वसाहत बसवण्याच्या मायभूमीस एक छोटेसे नवे सांस्कृतिक राज्य संपादन करून देण्याच्या या कार्यास पार पाडण्यासाठी भारतात परत न जाता सुटकेनंतरही अंदमानात राहावे. एका आयुष्यास साफल्य प्राप्त करून देण्यास हे ध्येय पुरे आहे. प्रत्येक स्थली असे कोणी ना कोणीतरी प्रचारक, पुरस्सर आणि पुरोगामी लोक ठाण मांडून बसण्यास आणि तिथेच खपून जाण्यास हवे असतात. हिंदुस्थानसाठी अंदमान जिंकण्यापुरते तुम्हीच ते पुरस्सर का नाही होत नाही, या अर्थाची आणि हीच वाक्य वारंवार उच्चारता अंती बंदिवानातील आमच्या संस्थेत आजवर सहकार्य केलेल्या लोकांची मनं पुन्हा आमच्याकडे वळू लागली. हिंदुस्थानात परत जाणं म्हणजे एकदम सुटणं नव्हे, तर कारावासात अंदमानहून अधिक कैचित बंद राहणं होय, हे त्यांच्या ध्यानात येऊ लागलं. त्यांच्यातील कित्येकात त्यांच्या राष्ट्रीय कर्तव्याविषयीचे उच्च भावही माझ्या शब्दाच्या चेतनेने उदय पावले. तथापि सरकारास सवलती शक्य तितक्या अधिक देण्यास भाग पाडले जावे, इतक्यापुरते ओढून ताणून चंद्रबळ बंदिवानांनी आणावे आणि अमुक द्याल तर इथे राहू, नाहीतर धाडा कसे म्हणून सांगावे, हे मला इष्टच होते. त्याप्रमाणे बंदिवानांच्या सभा भरू लागल्या. सरकार त्या प्रयोगापुरते सभा स्वातंत्र्य देऊ लागले. या सरकारी नियंत्रणाच्या ढिलाईचा लाभ घेऊन त्या सभातून संघटनेच्या आणि राजकीय प्रचाराच्या व्याख्यानांची आणि चर्चेचीही पोळी पिकवून घेण्यास आम्ही आरंभ केला. त्यावेळी इतरास उदाहरण म्हणून मी स्वतः सरकारास आवेदनपत्र धाडले की जर हिंदुस्थानात मला धाडताच मुक्तता करणे नसेल तर माझी शिक्षा संपेतो, मी अंदमानमध्येच राहू इच्छितो. मात्र मला 10 वर्ष भरली असता सहकुटुंब किंवा स्वतंत्र तिकिटावर जरी बेटात राहता यावं. कारागारात ठेवायचेच तर अंदमानातच ठेवावी. पूर्वी मी प्रकृती स्वास्थ्य आणि मागील भागात वर्णन केलेल्या सवलतींसाठी राजबंद्यास हिंदुस्थानी कारागारात धाडण्यासाठी आवेदने धाडली होती. परंतु आता नवीन सवलतींप्रमाणे अंदमानात शेकडो बंदिवान्यांचा व्यक्तिशः लाभ होण्याची आणि राष्ट्रीयदृष्ट्या एक हिंदू वसाहत मोडता वाचवण्याची संधी आणि आवश्यकता आलेली आहे, हे जाणून मी स्वतः बंदिवान आहे तो अंदमानमध्येच राहून तेथील बंदी वसाहतीचे हितसाधन करण्याचे कार्यच आपले एकमेव कार्य ठरविले. माझ्या उदाहरणाने इतरासही तसंच राहण्याची स्फूर्ती येत चालली. अंदमानची वसाहत स्थिर ठेवण्याचा मी कसून प्रयत्न करू लागलो. हे पाहून तेथील स्वतंत्र लोकांस माझे उपकार वाटू लागले. ते बिचारे मूठभर, त्यांची शेती नाही तिथे, उपजीविका बंदी वसाहतीवर. जर सगळे बंदिवान परत हिंदुस्थानात धाडले तर ती वसाहत उठून जाती, तर त्यांची गती काय होणार? त्यांच्या भूमीविषयीच्या, तीवर घेतल्या जाणाऱ्या कराविषयीच्या, त्यात भूमीवरून वाटेल तेव्हा काढून द्यावयाच्या सरकारी पद्धतीच्या ज्या अनेक पीडा होत्या, त्या क्रूर करण्यासाठी त्यांची आवेदनपत्रे जावीत आणि त्यांनीही चळवळ करावी म्हणून प्रयत्न होऊ लागले. बंदिवानांच्या म्हणण्यात नेहमी एक स्वतंत्र होऊन तरी काय, परंतु त्यामुळे स्वतंत्र होण्यात लाभ आहे हे सिद्ध करण्यासाठी तरी सरकारास स्वतंत्रांची काही व्यवस्था लावणे भाग होते. त्याचा लाभ पुरेपूर घेण्यासाठी चळवळ अवश्य होती. त्यांच्या काही पुढाऱ्यांचा आणि माझ्या अप्रकट भेटी होत आणि आवेदनपत्रेही मी निरीक्षून पाही आणि सुधारून पण देई. मंडळी, याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत बाय बाय.